पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आव्हानावर शरद पवार यांचं ट्विट आहे. पाहूया आपण शरद पवार काय म्हणतात. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घोषणा केल्या. अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. अचानक झालेली घोषणा यामुळे नागरिक आणि उद्योजकतात अस्वस्थता आहे. मोदींनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी. तज्ज्ञांची तातडीनं बैठक घ्या, परिस्थितीचा आढावा घ्या, असं शरद पवार यांचा सल्ला आहे. काही गांभीर्याची परिस्थिती नाही. आमचे प्रधानमंत्री सर्व सेक्टरच्या सर्व लोकांना सोबत घेऊन काम करतात आहे. त्यामुळे फार काळजी करायची कोणी गरज नाही आहे. प्रधानमंत्र्यांनी देश सुरक्षित ठेवला आहे. मोदीजीच्या हातात देश सुरक्षित आहे. माननीय शरद पवार साहेब म्हणतात की या देशामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पवार साहेब, जेव्हा इंदिरा गांधींनी सोनं खरेदी करू नका असं आव्हान केलं होतं तेव्हा कुणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती? जेव्हा तुमचं युपीएचे सरकार होता, तुम्ही कृषी मंत्री होतात, महाराष्ट्रामध्ये रोज शेकड्याने शेतकरी आत्महत्या करत होते, तेव्हा तुम्हाला अस्वस्थता जाणवली नव्हती का? तेव्हा त्याबद्दल तुम्ही पावलं टाकली होती का? जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, युपीएचं सरकार होतं, तेव्हा पेट्रोल पंप, डिझेल पंप रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत बंद होते, तेव्हा कुठे गेली होती तुमची अस्वस्थता? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानावर लोकशाही मराठीनं देखील काही सवाल उपस्थित केलेले आहेत. पाहूया. पंतप्रधानांच्या आव्हानानंतर मंत्र्यांचा ताफा कमी होणार का? नेत्यांना दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेतील गाड्या कमी करणार का? मंत्री आणि नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये काटकसर होणार का? मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांचे हवाई दौरे बंद करणार का? हे सवाल लोकशाही मराठी उपस्थित करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आव्हानाला महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिसाद मिळतोय. विधिमंडळातील आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द करण्यात आलेला आहे. राज्यातील गव्हर्नरकडून भेटीचं निमंत्रण होतं, मात्र मोदींच्या आव्हानानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा दौरा रद्द केला. तिकडे पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी सुद्धा लंडन पॅरिस दौरा रद्द केलाय. देश प्रथम असं म्हणत शंभूराज देसाईंनी मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद दिलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.